आपल्यापैकी कुणाचाही साधा वाढदिवस असू द्या किंवा एखादी सुखद वार्ता किंवा आनंद बातमी आपल्याला मिळालेली असू द्या, आपण ती साजरा करण्याचा प्रयत्न हा हॉटेलमधल्या खाणं खाण्यापासून किंवा हॉटेलमध्ये पार्टी करण्यापर्यंत पोहोचत असतो. अशाच पद्धतीत गेल्या अनेक काही महिन्यांपासून एक पार्टी कल्चर आपल्यामध्ये वाढताना दिसतंय आणि ते आहे वीकेंड साजरा करणं. पण आत्ता तुम्ही जर वीकेंड साजरा करणार असाल, तर मात्र तुमच्या खिशाला दुहेरी चाट पडू शकते. याचं कारण असं आहे, गॅसचा जो तुटवडा झालेला आहे, त्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातले जवळपास आत्तापर्यंत 30% हॉटेल व्यावसायिकांना गॅसच्या तुटवड्याचा फटका बसलेला आहे. त्यामुळे या येत्या वीकेंडला जर तुम्ही बाहेर जाऊन पार्टी करण्याचा प्लॅन करत असाल, तर थोडं सावध राहा. याचं कारण असं आहे, की मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये बुधवारी दुपारी पुरेल इतकाच गॅस शिल्लक आहे. मंत्रालयाचं कॅन्टीन बंद असल्याची टीका आज विधानसभेमध्ये करण्यात आली आणि ते कॅन्टीन काल बंद होतं. अशाच पद्धतीत आणखी काही काळ जर गॅसचा तुटवडा राहिला, तर मुंबईतली जवळपास 35% हॉटेल्स बंद होतील आणि मुंबईकरांना त्याचा फटका बसेल. हीच गोष्ट ठाण्याची. ठाण्यामध्ये जर आता गॅस पुरवठा झाला नाही, तर 30% हॉटेल्स बंद पडतील येत्या अवघ्या काही तासात, अशी भीती या हॉटेल व्यावसायिकांचे सचिव असलेल्या रत्नाकर शेट्टी यांनी बोलून दाखवली आहे आणि तीच गोष्ट नवी मुंबईमध्ये सुद्धा घडताना दिसते. त्यामुळे जर या वीकेंडला तुम्ही काही हॉटेलचा प्लॅन करत असाल किंवा बाहेर जाऊन जेवण्याचा प्लॅन करत असाल, तर मात्र सावध राहा. कारण एकतर बंद झालेल्या हॉटेलांमुळे कमी झालेली संख्या आणि त्यामुळे वाढलेले दर याचा फटका तुमच्या खिशाला बसू शकतो. त्यामुळे आनंदापेक्षा तुम्हाला दुःख जास्त होऊ शकेल, अशी परिस्थिती या गॅस पुरवठ्याच्या तुटवड्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीमध्ये जाणवायला लागलेली आहे.